सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. औरंगजेबाच्या कबरीचा विषय आल्यानंतर आणि नागपूरमध्ये ज्या पद्धतीने घटना घडली त्याच्यानंतर RSSने भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यावरती आता विरोधक टीका करतात की RSSनं सत्ताधाऱ्यांचे कान टोचलेले आहेत, भाजपचे कान टोचलेले आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की औरंग्याचा विषय आता कुणी काढता कामा नये. हा विषय कुणी काढगा? अबू आझमी साहेबांनी. जर अबू आझमी साहेबांनी विषय काढगा नसता तर हा विषय पुढे गेला नसता. छावा चित्रपट आगा, लोकांच्या मनात एक भावना आहे औरंग्याविषयी, त्याच्या क्रूरतेविषयी, त्या सैतान हैवान यापेक्षा तो पुढे होता. आणि म्हणून लोकांमध्ये हा जो भाव होता, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं की अशा अबू आझमी सारख्या लोकांनी औरंग्याचं उदात्तीकरण वगैरे अशा गोष्टी करू नये. आता ते इतिहास जमा झाल्या आणि हा धर्मविरोधी भाव नाही आहे. आपण रावणालाही पेटवतो, तो प्रकांड ब्राह्मण होता, पण आपण पेटवतो ना, काय हिंदू विरोधी आहोत का आपण? नाही. APJ अब्दुल कलाम यांना डोक्यावर घेऊन आपण नाचतो, हजारदा सॅल्यूट करतो. जो म्हणून देशाचा व्यक्ती, तो कोणत्याही धर्माचा असू द्या, तो आपल्यासाठी प्राणप्रिय आहे. हा संघाचा नेहमीच भाव राहिला आहे. विरोधकांकडून असं म्हटलं जातं की सत्ताधाऱ्यांनीच हा विषय बाहेर काढला आणि त्याच्यामुळे कुठेतरी दुसरे विषय डायव्हर्ट करण्यासाठी हा औरंगजेबाची कबर आणि औरंगजेबाचा विषय बाहेर काढला. सत्ताधाऱ्यांनी काढगा, तुम्ही एकदा आठवण करून द्या. हा विषय तर अबू आझमींनी काढगा. दुर्दैवाने त्यांचं विस्मरण खूपच जास्त आहे, म्हणून असे विषय ते काढतात विरोधक. औरंग्याचा विषय कोणी काढगा? अबू आझमींनी. अबू आझमींनी विषय काढल्यानंतर त्याच्यावर क्रिया प्रतिक्रिया येणारच आहे. तुम्ही त्याचं उदात्तीकरण करू शकता का? सांगा बरं. नाही करू शकत. तो दृष्ट होता, तो पापी होता. त्याने आपल्या पित्याला अटक केली, जगमध्ये ठेवलं, पाण्याच्या थेंबासाठी त्रास द्यायचा. दाराशुको त्याचा भाऊ होता, त्याला त्यांनी समाप्त केलं. त्याचा पोरगा त्याच्या विरोधात गेला. मग त्याची पोरं नसणारी ही कशाला त्या औरंग्याची तारीफ करतात? प्रकाश आंबेडकर म्हणतायत की जसा बाबरीचा मुद्दा राजकीय कारणासाठी वापरला गेला, तसा आगामी काळामध्ये औरंगजेबाची कबर हा राजकीय पॉलिटिकल अजेंडा होणार आहे. हा पॉलिटिकल अजेंडा असूच शकत नाही. हा राजकारणाचा विषयच नाही, हा आमचा राष्ट्रीयत्वाचा विषय आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन रवी साखरकर सह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.